बिर्याणी करायचं ठेवलंय बाजूला ही लागली बरं त्याच विषयावरून भांडायला. आम्ही तिघं चाललो होतो बिर्याणीचं मटेरियल आणायला. ते म्हणतात ना पण राव 3 तिघाड कान बिघाड आमच्याच्याने होतंय का नाही काय सगळंच काम बिघाडते काय. आता याच्यात मसाला आहे का नाही का मोकळेच पुढे दिला ते काय कळना बाबा. भाजीपाला घेतला छटाकभर आणि तिथली बोरं कशी कशी विचारू यांनी निम्मी अर्धी बोरं संपून टाकली. सगळी बोरं संपायच्यात म्हणलं चला लवकर मटेरियल घेऊन आपण रानात जाऊ. पातेलं काळ नाही व्हा म्हणून भाऊने पातेलं चाक रंगून टाकले. म्हणलं एवढं पण नका रंगू नाही तर मला घरची रांगावती. दोघं इकडे चूल फुकू गेली पण काय चूल पेटाना. म्हणलं आज काय बिर्याणीच होत नसती. नकटीच्या लग्नाला 17 इग्न सगळं घेतलंय ते मीठच राहिले आणायचं. म्हणलं चलो मिठाचं घेऊन येत आणि पोटात लय आग पडली होती. म्हणलं गार करायला तेवढी कुल्फी तरी घेऊ. कुल्फी खाऊन आम्ही गार झालो होतो आणि इकडे बिर्याणी करू ही गरम होऊन गेली होती. ते पण नशिबाने घ्यायला लागते. आता काय कांदा कापायला गेलो ती काय मायाच्यानी व्हायना. ते आपलं काम आचरित चांगलं करू शकतात. आपण फक्त लिंबू तोडाच्याच कामाचंही असो. आता काय तवर आपली अर्धी नेहमी बिर्याणी तयार झाली होती. म्हणलं आता घ्या खायला. कोशिंबीर पण मस्त झाली होती. चला आता आपली बिर्याणी तयार झालेली लवकर खाऊन घेऊ. शाकाहारी माणूस इकडे आडवा पडला होता आणि मांसाहारी इकडे सगळेच खायला तुटून पडली होती. कवा एकदाची बिर्याणी खातोय म्हणता आता ती वेळ आली होती बिर्याणी खाऊन भांडी घासायची. आता काय सांगू तुम्हाला भांडी घासून कधी आमची खाल्लेली बिर्याणी जिरून गेली तेच कळलं नाही बुवा. अजून पण आम्ही लय मजा मस्ती केलेली. तेवढा याचा मोठा ब्लॉग पर युट्यूबला टाकलाय तेवढा तुम्ही बघून घ्या आणि अशाच बारी व्हिडिओसाठी लाईक आणि फॉलो करून घ्या.